जिथं गावठाण भागातील कचरा हटवला जात नाही तिथं शहर स्वच्छ ठेवण्यात पालिकेला यश येणार कसं असा सवाल निर्माण झालाय। शिवाय नागरिक देखील याला जबाबदार आहेत ही गंभीर बाब म्हणावी लागेल। सर्वत्र पसरलेला कचरा, दुर्गंधी सुटलेली, कचऱ्यानं एखादा कोपरा नव्हे तर पुरता रस्ताच व्यापलेला, वाऱ्यामुळं आणखी खराब अवस्था। शहराच्या मध्यवर्ती दक्षिण कसबा परिसरातील टोळाचा बोळ भागातील हे दृश्य। कुठं आहेत घंटागाड्या? काय करतोय आमचा स्वच्छता विभाग? यातील अधिकारी कर्मचारी नुसते हजेरी लावण्यापुरतेच आहेत का? असं चित्र पाहिल्यानंतर पालिकेच्या घोषणा फोल ठरताना दिसतात। स्वच्छता मोहिमेचे टप्पे कागदावरच आहेत हेच दिसून येतं। शहरातील गावठाण भागातील कचरा समस्या इतकी भयंकर असेल तर मग इतरत्रचा विचारच करू नये। अशीच एकंदरीत ही अवस्था। मध्यंतरी कर्तव्यात कुचराई करणाऱ्या स्वच्छता कामगार कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याचं दाखवलं गेलं। या उपरही दक्षिण कसबा भागात ही परिस्थिती असेल तर कारवाईचा डोस कमी पडला असंच म्हणावं लागेल। अशातच पाण्यामुळं निर्माण झालेली दलदल हा आणखी गंभीर प्रकार ठरतो। डासांचा फैलाव यामुळं वाढीस लागतो। शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असताना इथं स्वच्छता राखणं, कचरा वेळेवर उचलला जाणं याकडं पालिका स्वच्छता विभागाचं लक्ष असणं गरजेचं आहे। पण सगळा सावळा गोंधळ असेल तर करायचं तरी काय? घंटागाड्या येत नाहीत, कचरा उचलला जात नाही, मग नागरिक घरातला कचरा रस्त्यावर टाकून मोकळे होतात। कुणीच कुणाला बोलू शकत नाही। स्वच्छता विभागाला भर रस्त्यावर साचून राहिलेला असा कचरा दिसत नाही। मध्यंतरी स्वच्छता अभियान टप्पा 3 मध्ये अशा रस्त्यावर साचणाऱ्या कचऱ्याबाबत उपाययोजना हाती घेण्यात आली होती। कारवाईचा इशाराही देण्यात आलेला होता। याचे परिणाम कुठंच दिसून येत नाहीत। जिथं हा कचरा मोठ्या प्रमाणात साचला आहे तो टोळाचा बोळ परिसर विभागीय कार्यालयाच्या जवळच आहे। तरी देखील अशी गत असेल तर अशा कारभाराला म्हणायचं तरी काय असाच सवाल उरतो।